150 पेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर नाशिकच्या सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त करून 7 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांनी $2000ची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून तो दुरुस्ती करण्याच्या नावाखाली 200 नागरिकांची 2000 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याची तपासात समोर आले आहे। पोलिसांनी अश्विन नगर भागात सुरू असलेल्या एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर सुरू होता, त्यामध्ये काम करणारे 7 संशयित हे मुंबईचे मिळून आले आहे। सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून एका महिलेसहित 7 लोकांना अटक केली आहे आणि पुढील तपास पोलीस करतायत। अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। यामध्ये 7 आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या 2 वर्षात $2,40,000ची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। तरी कसे फसवणूक करायची, टार्गेट कसं करायचं, कोणाला हे करायचं, ते कम्प्युटरवर मेसेज पाठवायचे, कम्प्युटरवर मेसेज करायचे, ईमेल करायचे किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्याचा कम्प्युटर बंद केला जायचा आणि त्यातून मग त्यांना नंतर नोटिफिकेशन जायचे आणि त्यावरून त्यांना लक्षात यायचं की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे। त्या बदल्यात हे गिफ्ट व्हाउचर स्वीकारायचे।